कागल पोलीस ठाण्याच्या वतीनं ग्रामसुरक्षा यंत्रणा प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ग्रामसुरक्षा यंत्रणेचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी 7 गावांमधील महिलांना सेविका पदोन्नतीची पत्र मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते देण्यात आली। याप्रसंगी बोलताना नामदार मुश्रीफ यांनी संकटकाळी मदत मिळवण्यासाठी ग्रामसभा आणि सरकारी योजनांची तात्काळ माहिती मिळावी यासाठी ग्रामसुरक्षा ॲपचा वापर महत्त्वाचा असून ही यंत्रणा पोलीस विभागासाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास व्यक्त केला। ग्रामसुरक्षा यंत्रणेचे संचालक DK गोरडे पाटील यांनी गावागावांमध्ये ग्रामसुरक्षा यंत्रणेचा अंमल प्रभावीपणे करावा असं आवाहन केलं। अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र लोहार, प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, गणेश लोकरे, वैभव आडके यांनी यावेळी मनोगत व्यक्त केली। कार्यक्रमाला DYSP सुजित कुमार क्षीरसागर, सुरक्षा यंत्रणा जिल्हा समन्वयक विक्रमसिंह घाटगे, प्रमोद तरळकर, पोलीस उपनिरीक्षक नागेश खैरमोडे, नितीन दिंडे, नितीन कांबळे यांच्यासह सरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी, तंटामुक्त गाव समित्यांचे अध्यक्ष, पोलीस मित्र, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, रेशन दुकानदार, हॉटेल व्यावसायिक, व्यापारी, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते।